आज एक खूपच सोपी झटपट बनून तयार होणारी मस्त नाश्ता किंवा टिफिनला देता येईल अशी रेसिपी शेअर करणार आहे। घरातील उपलब्ध साहित्यात बनून तयार होते। फक्त 1 वाटी पोहे आणि रव्यापासून बनणारी ही रेसिपी आहे। मुलांना मधल्या वेळेत किंवा टिफिनला सुद्धा बनवून देता येईल। तर रेसिपी बनवण्यासाठी घेऊयात 1 वाटी पोहे। आपण जे कांदे पोहे बनवण्यासाठी पोहे घेतो तेच इथे मी घेतलेले आहेत। व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे। आता ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। पाणी घालून व्यवस्थित असे हे पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता पोहे स्वच्छ करून झालेले आहेत, तर या पोह्यांमध्ये आपल्याला पोहे भिजतील इतपत पाणी घालायचंय। आता हे पोहे आपल्याला भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे। तर इथे पाहू शकता तुम्ही पोहे व्यवस्थित भिजलेले आहेत। आता एका भांड्यामध्ये आपण हे पोहे काढून घेऊयात। आता पोहे काढून झाल्यावर आपल्याला यामध्ये सारख्याच वाटीने पाव वाटी रवा घालायचा आहे। इथे मी रोजच्याच वापरातला रवा घेतलेला आहे। लगेचच आपल्याला यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यावर हे मिश्रण आपल्याला जवळपास 15 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे यातील जो रवा आहे तो छान असा फुलला जातो। तर इथे 15 मिनिटं झालेत। 15 मिनिटांनंतर पाहू शकता मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊयात। आता दुसरीकडे मी इथे वाफवण्यासाठी चाळण घेतलेली आहे। तुम्ही इथे पाहू शकता, तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर ते त्याच्यावरती आपल्याला इथे तेल ग्रीस करून घ्यायचं आहे। आपल्याला मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून आपण ते यामध्ये वाफवून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे। अशा प्रकारे हे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला। तर इथे सर्वच गोळे मी तयार करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे साहित्य वाफवण्यासाठी टोपामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे, त्यावरती आपण ही चाळण ठेवून घेऊयात। झाकण लावून 10 ते 12 मिनिटं आपण वाफवून घेऊयात। 10 ते 12 मिनिटांनी झाकण काढून घेऊयात। तर बघू शकता हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मस्त असे मऊसूत अगदी इडलीप्रमाणे हे पोह्यांचे बाईट्स तयार झालेले आहेत। तुम्ही असेही चटणी किंवा सॉस बरोबर खाऊ शकता, पण मी इथे थोडी आणखी टेस्टी होण्यासाठी यावरती फोडणी घालणार आहे। खमंग अशी फोडणी करण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं। त्यामध्ये हिंग, मोहरी, कढीपत्ता, सुकी लाल मिरची कट करून घालायची। चमचाभर यामध्ये तीळ आपल्याला घालायचे। फोडणी छान आपल्याला तयार इथे करून घ्यायचे। आता यामध्ये आपण जे पोह्यांचे बाईट्स वाफवून घेतलेले आहेत ते सुद्धा घालूयात आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। चटपटीत चवीसाठी यावरती आपल्याला थोडासा सांबर मसाला घालायचा आहे। मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करायचं। आता व्यवस्थित असं आपण परतून घेऊयात। आता यावरती पुन्हा एकदा आपण कोथिंबीर घालून सर्व करायचं। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी? एकदा नक्की बनवून बघा। पटकन होणारी रेसिपी आहे। अगदी घाई गडबडीच्या वेळी तुम्ही पटकन अशी ही रेसिपी घरच्या साहित्यातच बनवू शकता। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमचा अनुभव नक्की शेअर करा आणि अशाच झटपट रेसिपींसाठी प्रभास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात। धन्यवाद।